नागपूर शहरात एका विवाहित महिलेवर अत्याचार करून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। नागपूर वर्धा मार्गावरील इंपेरियल ग्रीन हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप महिलेने केलाय। जमीन व्यवहाराशी संबंधित कामासाठी महिलेला बोलावून तिथे तिला गुंगीचं औषध देऊन अय्याज मदार नावाच्या मुख्य आरोपींसह त्याच्या साथीदाराने आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडितेने केलाय। त्यानंतर घटनेचे व्हिडिओ काढून तिच्याकडून 3 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचाही आरोप समोर आलाय। या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे, तर पुढील तपास देखील आता सुरू आहे। दरम्यान या प्रकारामुळे नागपूर शहरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم 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 بسم الله الرحمن الرحيم قل أعوذ برب الفلق من شر ما خلق ومن شر غاسق إذا وقب ومن شر النفاثات في العقد ومن شر حاسد إذا حسد بسم الله الرحمن الرحيم قل أعوذ برب الفلق من شر ما خلق। पोलीस स्टेशन सोनेगाव या ठिकाणी जे आहे दिनांक 13/6/2026 रोजी ज्या विक्टिम महिला आहेत, विवाहित आहेत, त्या पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जे आहे आमच्याकडे एक त्यांच्याशी झालेला जो प्रकार आहे तो आमच्यासमोर जो आहे तो त्यांनी सांगितला। त्यानुसार जे आम्ही त्याच्यामध्ये ती जी घटना आहे संपूर्ण त्या घटनेचा रिपोर्ट घेऊन जे आहे आम्ही पोलीस स्टेशन येथे जे आहे गुन्हा रजिस्टर नंबर 118/2026 कलम 64 308 296 351 3 61 भारतीय न्यायसंहिता 2023 आणि महाराष्ट्र ब्लॅक मॅजिक ॲक्ट जो आहे 2013चा त्याच्या कलम 3-4 नुसार जे आहे आमच्याकडे जे आहे ते गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। विक्टिमचं असं म्हणणं आहे की तिला जे आहे एक MP म्हणजे मध्य प्रदेश राज्यातील एका ठिकाणी जे आहेत तो मुलगा जो आहे तो घेऊन गेला होता, ते सोबत गेलेले होते आणि त्या ठिकाणी जे आहे तिचं जे आहे कन्व्हर्जन जे आहे केलं असल्याची जे आहे विक्टिम बोलते आहे आणि त्यानंतर निकाह लावल्याचं नाही का निकाह लावल्याचं जे आहे ती त्या ठिकाणी जे आहे ती बोलते आहे।